तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आलेलो होतो. पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू तेरे रगडन तुझ्या पायाची पुण्याई. याचा अर्थ आपण आपल्या मागच्या तासिकेला पाहिलेला होता. त्याच्या पुढे आता लेखक म्हणतात, शेतकऱ्याचं जीवन म्हणजे कष्टाचं. शेतकऱ्याच्या नशिबामध्ये कष्टच आहे. अतिशय कष्टमय जीवन हे या शेतकऱ्यांचं असते. शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावयाची. म्हणजे आयुष्यभर शेतीमध्येच शेतकऱ्याला कष्ट करावे लागते आणि त्याची राख तापी माहीतच पडावयाची. आणि सर्वात शेवटी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या देहाची जी राख आहे ती राख तापी नदी यामध्येच मात्र ती पडावयाची आहे. याची बहिणाबाईंना जाणीव होती. याचा अर्थ शेतकऱ्यांचं जीवन किती संघर्षमय आहे, किती कष्टमय आहे, हेच यातून लेखकाला सांगायचं आहे. भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी. भाविक, भाविक म्हणजे निष्ठावंत किंवा भक्त. भाविक म्हणजे निष्ठावंत किंवा भक्त. आता असा हा जो शेतकरी आहे, तो शेतकरी कसा आहे? तो भोळा आहे. तो अतिशय भोळ्या स्वभावाचा आहे. त्यानंतर तो भाविक देखील आहे. तो निष्ठावंत आहे. त्यानंतर तो भक्त सुद्धा आहे. कष्टाळू आहे. आणि कष्ट तर हे मात्र या शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेले आहे. आणि शिवाय तो समाधानी सुद्धा आहे. जे मिळेल त्यामध्ये समाधान कसं मिळवायचं हे आपण त्या शेतकऱ्याकडनं शिकलं पाहिजे. समाधानी वृत्ती ही या शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य, त्याच्या दुःखाचं जे काव्य आहे ते बाळबोध. बाळबोध म्हणजे सहज सुलभ. बाळबोध म्हणजे सहज सुलभ. तर या शेतकऱ्याचा जो प्रपंच आहे, त्याचा जो संसार आहे, त्याच्या दुःखाचं काव्य हे सहज सुलभ आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झालेले आढळून येईल. तर खऱ्या अर्थानं बहिणाबाईंनी त्यांच्या काव्यामध्ये शेतकऱ्यांचं जे दुःख आहे तेही त्यांनी त्यामध्ये रेखाटलेलं आहे. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही. मग मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याकडे होते. केवळ फक्त दुःखच गायची हे दुःखाचं फक्त वैशिष्ट्य हे त्यांचं नाहीये. तर मानवाने आपल्या जीवनाकडे कसं बघितलं पाहिजे, दुःखातूनही आपल्याला सुख कसं मिळवायचं आहे किंवा कसं मिळालं पाहिजे याचं एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान सुद्धा त्यांच्याकडे होते. दुःखाला सुद्धा आपण कसं सुखामध्ये परावर्तित करायचं आहे त्याचाही जो विचार आहे तो त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये मांडलेला आहे. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवींची जणू काही प्रतिभा त्यांना प्राप्त झालेली होती. इथे लेखक म्हणतात की जणू काही एखादा बुद्धिमान तत्वज्ञानी असेल किंवा एखादा महाकवी असेल, त्या बुद्धिमान तत्वज्ञानासारखी आणि महाकवी सारखी जी प्रतिभा आहे ती प्रतिभाच जणू काही त्यांना प्राप्त झालेली होती.
म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार म्हणजे शोध. इथे याचा अर्थ आहे शोध. म्हणूनच त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे. त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला अनेक सुभाषिते आढळतात आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. उपरोधी म्हणजे वर्णी लागेल असे टोचून बोलणे. उपरोधी म्हणजे वर्णी लागेल असे टोचून बोलणे. मग इथे लेखक म्हणतात किंवा त्यांच्या काव्यामध्ये जसं सुभाषित आहे तशाच प्रकारे त्यांच्या काव्यामध्ये उपरोधी जे विनोद आहेत ते विनोदही त्यांच्या त्या काव्यामध्ये आहे.